तर मी होणारे अजून एकदा आत्या. तर मला या गोष्टी खूप म्हणजे खूप चांगलं वाटायला हो की बरी. कारण आमची ऋतू छोटी आहे म्हणून. हां, पण मग ते काय आमच्या हातचं नाही आहे. आता आम्हाला डायरेक्ट माहीत पडलं की ते 5 महिन्याचं आहे, तर आम्ही स्वीकार केला आहे की. नमस्कार सगळ्याला. अजून पाणीपुरी पाहिजे. आता नाही, आता घरी गेले वाटते आता. तर आम्ही आलेलो बागमध्ये. आता तुम्ही माझं सगळेजण इकडे कसं काय तर आमच्या बाबूले की आम्हाला रगडा खायचा होता, तो पण मूर्तीबागमध्ये आहे की नाही. पार्सलचा आम्हाला गोड लागत नाही. आणि आज आम्हाला कळालेलं आहे तुम्ही सगळं आपल्या उंबऱ्याचा आणि रामबायाचा व्हिडिओ बघितला असणार आहे, हो की नाही ताई. हो काय खायचं बाबूले काही नाही. तर तिला रगडा खायचा होता, पण मग तिचं म्हणणं मया पाहिजे असं आहे का, दुसरं काही नाही पाहिजे आहे की. तर म्हणलं चला म्हणा लागली तर जाऊन येऊ एकदा, म्हणून आम्ही सगळेजण आलो. रामभायांचं घरी आणला होता, पण तिचं म्हणणं होतं की आम्हाला तिथं जाऊन खायचा आणि तिथं जाऊन खायचं मजा तशी घरी आणण्यात मजा नाही आहे, म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. सगळेजण आलेलो आहे, फक्त आई, दादा, आजी आणि राम हे तिघेजण नाही आले. तिकडं बघा मागचा कॅमेरा करते. चला पिलू, काय झालं बा? अजून पाहिजे पाणीपुरी. अजून पाहिजे पाणीपुरी. आता आईस्क्रीम खाऊ ना. हा दे. चला पिला काय पिऊ, ए पिऊ काय काय पाहिजे? पाणी नाही का, जा त्यांच्या मनानं आहे काय नाही. ए दोघं रामा, दोघं कुठं झाले पा रामा गोमा चक्रा मारतात ते. ती बाटली घेऊ का भरून आपल्या पाण्याची? रस्त्या पाणी का पूर्ण रस्ता किती चला. मी आता चाललेलो आहे. आई मम्मी सगळेजण कमेंट काय करायला लागले मम्मी ते आता कमेंटवर काय बोलणे आपण. आता तू सांग मला, तू खुश नाही का? सगळेजण म्हणतात जर तीच गोष्ट जर कोमलला सांगितली अशी आई तरी खुश झाली. लोक काय बी म्हणतात आम्हाला दोन्ही सुनासारखे. हा अशी गोष्ट आहे, काय करता. तर आम्हाला काय कोणत्याच गोष्टीचा आम्हाला राग नाही आहे, पण आमचं म्हणणं एवढंच होतं की सध्या तिला पाहिजे नव्हतं. आणि कारण आमची ऋतू छोटी आहे म्हणून. हां, पण मग ते काय आमच्या हातचं नाही आहे. आता आम्हाला डायरेक्ट माहीत पडलं की ते 5 महिन्याचं आहे, तर आम्ही स्वीकार केला आहे की नाही. आपण काय म्हणलं का मग तरी असे काउंट करता, कारण मला म्हणता हिने 4-4 लेकरं आहे मी अशी म्हणते. आणि माझी आणि रोहिणीची तुम्ही बराबरी करू नका, कारण की माझ्यात आणि रोहिणीत खूप फरक आहे. मी खेड्यात राहते आणि मेन म्हणजे माझ्या सासू सासऱ्याचा, माझ्या नवऱ्याचा, यांचा विचार यांच्यापेक्षा खूप अलग आहे. खरी गोष्ट आहे की नाही. इथली आणि तिथली परिस्थिती खूप आवली, म्हणून माझ्यात आणि रोहिणी तुम्ही दोघीमध्ये हे करूच नका तुम्ही, आहे की नाही. सगळेजण म्हणतात तुला कसा रिक्षा घेतला चौथ्यांदा पोरगा व्हायचा, आणि तू रोहिणीला अशी का म्हणते? काय म्हणत नाही मी, ऋतूमुळे म्हणते. फक्त आमचं एवढंच म्हणत होतं का आपली ऋतू जर थोडीशी मोठी पाहिजे होती, आहे की नाही रोहिणी? ये का. तर आत्ताच आम्ही आलेलो आहे. जसं आम्हाला सगळ्यांना माहित पडलं कधी पाळी चुकवत कधी ना कधी खुश देणं होतं ना आपल्याला, पण मग ते आता आम्हाला देवाने दिलं तर आम्ही ना स्वीकार केलं, मान्य केलं त्या गोष्टीला. म्हणून आम्हाला काही एवढं काही टेन्शन काहीच नाही आहे. आणि आईचा चेहरा का पडला तर हेच तर सांगते तुम्हाला मी. आईचं म्हणणं होतं की आपली ऋतूचे माझ्या बाळाचे हाल होतील, म्हणून आई थोडासा विचार करत होती. पण आई म्हणती जाऊ दे, होऊ दे म्हणे, आम्ही आहे सगळेजण वागवायला. आणि त्याच कारणानं आई काही पुण्याला जाणार नाही, आई इथंच राहणार आहे. जोवर रोहिणीची डिलिव्हरी होत नाही तोवर, हो की नाही आई? जसं की रामदासनं उंबऱ्याला सांगितलं होतं की तू म्हणजे थोड्या वेळ इथंच राहा, 4-5 महिने मग जातो. तेव्हा आम्हाला काहीच कळालं नाही, पण हे असं कारण होतं. हे आता आम्हाला आज सकाळीच कळालं. आज सकाळी म्हणल्यापेक्षा 2 दिवस झाले असतील, पण मेन कारण काय होईल आम्हाला कसं सांगा हे समजत नव्हतं तुमच्यापर्यंत. मी मागच्या महिन्यात आलते तेव्हा सुद्धा मी तेच म्हणत होते, पण रोहिणी माझं ऐकायलाच तयार नव्हती. बाकी आता मी आले तर मी रोहिणी मला नाही रोहिणी तू काहीतरी फरक वाटायला लागला मला, तू एकदा चेक कर. चेरी खाऊ दे. तर रोहिणी म्हणे की नाही म्हणे, जेव्हा तिने चेक केलं ना तर तेव्हा तिला असं वाटलं की बा काही नाही आहे, हो की नाही रोहिणी. पण जेव्हा तिने डबल चेक केलं तेव्हा तिला खरं वाटलं.
आणि आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा आम्हाला असं वाटलं की बाबा आपण डॉक्टरला काही ना काही विचारू, जसं की काही सल्ला मशवरा करू, नसन पाहिजे तर आपण काहीतरी करू शकतो. पण डॉक्टर आम्हाला सगळं म्हणजे आम्हाला कसं वाटलं की बा हिची पाय चुकली नाही तर की बा काही लेकरात दोष असू शकतो काही. पण डॉक्टर आम्हाला तसं काही सांगितलं, डॉक्टरनं सगळं चांगलं सांगितलं आम्हाला. आणि डॉक्टरनं आम्हाला एक गोष्ट अशी सांगितली, डॉक्टर म्हणे, आम्ही त्यांना विचारलं डॉक्टरला की लेकरू लहान आहे आमचं, 14 महिन्याची मुलगी आहे म्हणलं. तर डॉक्टर आम्हाला म्हणाले काय टेन्शन न घ्या, बाळ सुखरूप आहे, 2 जुळे झाले असते तुम्ही काय केलं असतं असे आम्हाला डॉक्टर बोलले. मी स्वतः डॉक्टरपाशी जायला होते हिच्यासोबत. ओके नाही मग आता काय म्हणणं आहे तर हेच कारण होतं. आणि तुम्ही अशा कमेंट करू नका. अजून एकदा सांगते, तुम्ही माझी आणि रोहिणीची बराबरी करत नका दादा. माझ्यात आणि रोहिणीत खूप 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 अंतर आहे. तुम्ही सगळं राहून फिरून तुम्ही तिच्यावरती माझ्यावरती येता, कोण नाही करणार आहे. लग्न असो, लेकरू असो किंवा घरची परिस्थिती असो. काय झालं का देर पडतात 2-3 दिन दिली बी तर असं काय आहे म्हणून सांगणं चालू आहे. मग अजून काय विचार चालू आहे तुमचा? आई देव देते आणि घेतो. आणि नाराज नाही काही. तर राम भयान थोडा प्रॉब्लेम आहे कारण ऋतूमुळे. ऋतू लहान आहे आणि रोहिणीचं काही शिजर गिजर होईल नाहीये म्हणून एवढा विचार करायचा कामच नाहीये. 3 दिवस झाले ऋतूची जवळ जात बी नाही पेत बी नाही. हा तुझं दुःख तोडायचा प्रयत्न चालू आहे. पण दिली तिला बुद्धी दिली कारण की सगळं आईच्याच अंगावर व्हायला ती खाणं पिणं तिच्या अंगावर. जर आम्हाला जसं माहीत पडलं तसं आम्ही तुम्हाला कळवलं. त्या दिवशी दवाखान्यात गेली 4 तास माझी जवळ होती. मी पण दवाखान्यात गेली आणि तिथून आल्या ती आईच्या अंगाला अशी चिटकली की तुम्हाला काय सांगा. म्हणजे तिची आई मागून आलती, आम्ही आईवर येऊन गेलतो कारण की डॉक्टर जेवण करायला गेलते ना, तर रिपोर्ट आम्हाला दाखवायचा होता म्हणून ती थांबून गेलती. बाकी आमचं सगळं नॉर्मल तिचं आता, तिचं काही टेन्शन नाही आहे. आणि राहिला कोमलचा गोष्ट, तर कोमलची बी तुम्ही हे करता का जा. कोमलला असते तर रोहिणी तुम्ही खूप असे म्हणजे घरातल्या घरात तुम्ही कन्फ्युज करून टाकता काय बोला म्हणून. बाकी आमच्या घरात सगळ्यात जास्त खुशी कोणाला कोणी माहिती तुम्हाला कोण आहे सगळ्यात जास्त खुश? आजीबाई. आजीबाई एवढी खुश आहे तुम्हाला काय सांगा. आजीबाईचं असं म्हणणं आलं की लवकर सवकर झालं म्हणजे मी जेव्हा जिवंत आहे तर मला माझ्या नातवाचं तोंड दिसलं पाहिजे. आपण थांबा किती पिढी तुमची? आजीला खूप टेन्शन आलं कारण की रामदास म्हणे मी होऊ देणार नाही, बाकी ओमा म्हणे मी होऊ देणार, पण आजीच्या मनात जिंकलं देवानं आहे की आजी तुझं मनात जिंकले की जे पाहिजे ते आजीला भेटणार आहे. बघा आली की आधी गोष्ट तोंड भरून पेढ खात. आता पाहू आता देव ते दी ते आपण घेऊ आहे की नाही. नमस्कार सगळ्याला. आणि आमच्या घरात आज नवीन गुड न्यूज आलेली आहे. जसं की आम्हाला रोहिणी खूप मोठा धक्का दिलेला आहे. आता तो धक्का देईल, धप्पा नाही धक्का, आम्हाला धक्काच बसला ही गोष्ट आहे. देऊ का माझं प्यायला देऊ पे ना. लॉलीपॉप आणि तुम्ही आपल्या ओम भैयाचा राम भैयाचा व्हिडिओ बघितला असणार आहे. रोहिणी तुला असं करायला नव्हतं पाहिजे बरं. तुला आम्हाला की तुझ्यावर तिला विश्वास होता, तुला आमचा विश्वासघात केला तुम्ही आमच्या जीवन. एवढं काय मोठी गोष्ट केली काय बाई एक नाही 2 तुला 5 महिने सांगायला लागली तुला 6वा महिना लागणार आहे ना आता. एवढी मोठी गोष्ट म्हणजे अहो मी म्हणलं सोनाच्या पप्पाला फोन लावला म्हणे कुठे गेलती म्हणजे दवाखान्यात गेलती. तर म्हणे दाखवायला कसं गेलती म्हणलं रोहिणीला दिवस आहे म्हणे कितवा महिन्यात आली म्हणलं 5वा. म्हणे हा तू काही सांगते म्हणे आता तर आपल्या घरी आलती म्हणे. अहो मला ते आपल्या घरी यायच्या अगोदरचे दिवस होते तिने कोणाला सांगितलंच नाही म्हणलं. मला खरंच माहित नाही, मी सुद्धा शॉक बसली 5व्या महिन्यामध्ये तुमच्या समोर डोळ्यात धडधड रडले नाही का मी. तुला मी खरी गोष्ट सांगू का, जेव्हा आपल्या शरीरात काहीतरी असा बदलाव होतो तेव्हा बाईला बरोबर जाणवतं. तुला काहीच जाणवलं नाही का? शपथ म्हणीस तर खोटं बोलतो, मला काहीच जाणवलं नाही, तसं काहीच जाणवलं नाही. हाय ना कोमल ताई. आता डिलिव्हरी झाल्यावरती फक्त 5-6 महिने वाट बघा आणि लगेच दवाखान्यात जाऊन हे करा. कारण की एकदा शिक्षा घडली डबल शिक्षा घडली नाही पाहिजे. आणि मला विश्वास नव्हता या गोष्टीवरती की हिंदी दिवस राहता म्हणून. हे आता कळाले कशी हिंदी दिवस. आमच्या मला सुद्धा मला माहित नाही, मला खरंच माहित नाही. तुझी मम्मी काय म्हणे मग? मम्मी मला एवढं म्हणते ती कोणाला 1 वर्ष येत नाही म्हणून. काय डॉक्टर मला 1 वर्ष नाही आलं, 6 महिने नाही आलं लगेच डॉक्टर असं. पण मग एक गोष्ट तशी गोष्ट आली की आपल्याला हे होत नाही, मग महिन्याच्या महिन्यात चेकअप करा. काय जातं 50 रुपये जाता.
100 जातात. महिन्याच्या महिन्यात चेकअप करा ना. मग तू ते बी नाही करू आलं. बरं की मी इथं आले नसते आले तर बाबूच घेऊन आली असती तू. आणि त्या दिवशी तिला मी काय म्हणतो चेकअप कर. ती काय म्हणली मला करते म्हणे. मग तिला मी काय म्हणतो आणि तू किट आणली तू ना सकाळी चेक कर. सकाळी कशाची काय बाई संध्याकाळीच चेक केली बाईनं. मग काय म्हणते काही नाही मला. नाही काहीच नाही मला. कशी उड्या मारत द्या बाई काहीच नाहीये. मी तुला काय म्हणलं होतं त्यात पॉईंट दिसायला लागले. एक पॉईंट दिसत होता. एक पॉईंट नाही त्याच्यात रेस दिसत होती फक्त ती लाल नव्हती. हा आणि दुसऱ्या दिवशी चेकअप केल्यावर मग कशी दिसली. तुमचा भाऊ काय उतावळे नव्हते काय म्हणते त्याला काय म्हणतो हा तशी गोष्ट आहे तुझ्या भावाची. तुमच्या रात्र मदत कर चेक म्हणले सकाळी चेक करते थंडी दिवसभर ते टाइम धरा सकाळी चेक करते म्हणले. आणि मग- नाही आताच कर नुसतं मी काय म्हणले तिले की त्यात पॉईंट दिसायला कसं टेन्शन येऊन गेलं तर पाहिले. मग आता 4 महिन्यानं मी अजून एकदा आत्या होणार आहे. मला काय एवढं कन्फ्युजन झाली मी आता. मला वाटतं चांगली गोष्ट आहे. 2चे 3 झाले 3चे आता हे यांचा परिवार पुरं होणार आहे हाय की नाही. बरं चला आता मी तुम्हाला थोड्या वेळाने माइंड टाकला अंग आता. काम चांगलं लागेल नाही का बाई. पाय दुखा लागले आता घ्या 4 महिने आराम करून. मग हसतो होता बाबू तुमच्यापाशी. पाहू मग कसं करता एखादी बाई गेली लाव जा मग जमत आहे की नाही. आणि हे पाहत मला गोष्ट सांगते मी हिला मी दररोज सांगते दररोज पण तरी जे करायचं तेच करते. माझ्या भावाला टाकून तिथे कुठं टाकते तू तर ओम भाऊ आता उद्या जाणारी संध्याकाळी पुण्याला आहे की नाही. तर आईचं जाणं कॅन्सल झालेलं आहे. रोहिणी पाय आई म्हणते सर आईचं म्हणणं आलं की 2 जीवाच्या बाईला सोडून कसं काय जा म्हणून ऐकले जाणार नाही आहे. आजी बी आहे फक्त कोमल ओमा आणि परी आणि पिऊ हे 4 जण जाणार आहे. मग तुम्ही म्हणता तुम्ही कधी जाणार आहे तर आम्ही सुद्धा जाणार आहे. आम्ही 2-3 दिवसांनी जाऊ आम्ही. कारण की आता इथे शेजारी लग्नसुद्धा आहे. त्या लग्नासुद्धा जाणे आम्हाला म्हणजे ते लग्न झाल्याच्यानंतर आम्ही जाऊ ठीक आहे. चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करत मी व्हिडिओ एवढाच करते.